नमस्कार मंडळी. बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी करायचं म्हटलं की एक कागद सगळ्यांना लय महत्त्वाचा पडतो. तो म्हणजे 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र. पण आता अनेक कामगारांचा प्रश्न आहे. हे प्रमाणपत्र कुठून आणायचं? कोण देणार? कंत्राटदाराकडून मिळतं का? ग्रामसेवकाकडून मिळतं का? आणि प्रमाणपत्रात नेमकं काय असायला पाहिजे? तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची अधिकृत माहिती एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, चुकीचं किंवा खोटं प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू नका. आपलं खरं काम आणि योग्य कागदपत्र यावरच प्रतिक्रिया करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम 90 दिवसाचं प्रमाणपत्र का लागतं? मंडळी, महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माहितीनुसार नोंदणीसाठी कामगाराचं वय 18 ते 60 वर्ष असणं आणि मागच्या 12 महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त बांधकामाचं काम केलेलं असणं आवश्यक आहे. म्हणून हा 90 दिवसाचा दाखला लय महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही खरंच बांधकाम क्षेत्रात काम केलंय याचा पुरावा म्हणून हा दाखला वापरला जातो. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, दादा हा दाखला मिळणार कुठून? तर चला तेच आता बघूया. प्रमाणपत्र कुठून मिळू शकतं? मंडळी, सध्या मंडळाच्या अधिकृत डाउनलोड्स पेजवर 90 दिवसाच्या कामाच्या प्रमाणपत्राचे वेगवेगळे नमुने उपलब्ध आहेत. त्यामध्ये ग्रामसेवकासाठीचा नमुना आणि कंत्राटदारासाठीचा नमुना देखील आहे. म्हणजे तुमच्या कामाच्या परिस्थितीनुसार योग्य प्रमाणपत्राचा नमुना वापरणं महत्त्वाचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाकडूनही साध्या कागदावर सही घेऊन आलो म्हणजे 90 दिवसाचं प्रमाणपत्र झालं असं समजू नका. अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या नवीन 90 दिवसाच्या प्रमाणपत्र नमुना वापरूनच सूचना मंडळाने दिलेली आहे. कंत्राटदाराकडून काम केलं असेल तर समजा तुम्ही एखाद्या कंत्राटदाराकडे बांधकाम कामगार काम केला असेल, त्यामध्ये गवंडी काम असो, सेंटरिंग, बांधकाम मजुरी, प्लंबिंग, इलेक्ट्रिक किंवा मान्यताप्राप्त बांधकामाची संबंधित काम असेल, तर तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार कंत्राटदाराच्या प्रमाणपत्राचा नमुना उपलब्ध आहे. म्हणून तुमचं काम कंत्राटदारामार्फत असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी लागू होतो. हे अधिकृत प्रक्रियेनंतर तपासा. ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र. आता गावाकडच्या मंडळीसाठी महत्त्वाची माहिती. अधिकृत वेबसाईटवर ग्रामसेवक, महानगरपालिका आणि नगर परिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असा स्वतंत्र नमुना दिलेला आहे. म्हणून गावाकडे राहणाऱ्या कामगारांनी हा अधिकृत नमुना बघून आपल्या परिस्थितीनुसार योग्य कार्यालय आणि अधिकाऱ्याकडून प्रक्रिया कशी करायची हे तपासावे. मनाने कुठलाही कागद तयार करून देऊ नका. खूप महत्त्वाची सूचना. मंडळी, इथे एक गोष्ट खास सांगतो. काही लोक म्हणतात, पैसे दे, मी 90 दिवसाचं सर्टिफिकेट बनवून देतो. असं करू नका. तुम्ही खरंच 90 दिवस काम केलेलं नसेल तर खोटी माहिती देऊन प्रमाणपत्र बनवण्याच्या भानगडीत पडू नका. आणि प्रमाणपत्र खरं असेल तरी त्यावरही माहिती कागदपत्राशी जुळते का हे बघा. कारण ऑनलाईन प्रक्रियेत 90 दिवसाच्या प्रमाणपत्राची माहिती आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मागितली जातात. अधिकृत IWBMS प्रक्रियेत प्रमाणपत्राचा तपशील, जारी करणाऱ्याचा प्रकार, जावक दिनांक आणि जावक क्रमांक अशी माहितीही विचारली जाते. ऑनलाईन अर्ज करताना काय लागेल? आता मंडळी, 90 दिवसाचं प्रमाणपत्र तयार झालं की पुढचं काम म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नोंदणीसाठी वयाचा पुरावा, 90 दिवसाचं कामाचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र आणि 3 पासपोर्ट साईज फोटो अशी कागदपत्रे दिली आहेत. म्हणून आधी सगळी कागदपत्रे तयार ठेवा. नंतर ऑनलाईन फॉर्म भरताना घाई होणार नाही. तर मंडळी, आज आपण अगदी महत्त्वाची माहिती बघितली. 90 दिवसाचं प्रमाणपत्र का लागतं, ते कुठल्या प्रकारे मिळू शकतं, कंत्राटदारासाठी कोणता नमुना आहे आणि ग्रामसेवक, नगरपालिका, नगरपरिषदेसाठी अधिकृत नमुना उपलब्ध आहे हे आपण बघितलं. आता तुमचं सोपं करण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 90 दिवसाचे प्रमाणपत्राचा फॉर्म कसा भरायचा हे प्रत्यक्ष बघणार आहोत. तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये 90 डेज असं लिहा. आणि तुमच्या गावातला एखादा बांधकाम कामगार हा दाखला काढण्यासाठी माहिती शोधत असेल
तर हा व्हिडिओ त्याला व्हॉट्सअपवर जरूर पाठवा. माहिती कामाची वाटली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून. अशाच मराठी योजना आणि बांधकाम कामगाराची माहिती आपल्या सोप्या भाषेत मिळत राहील. चला मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.